आणि प्रथमतः फील्ड फर्स्ट डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला. पूर्ण तयारीने उतरलाय. दोन्ही संघाला समसमान शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. शो द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन. पहिलाच बॉल सुरेख आहे. चेंडू मिडवेट कडे ट्रॅव्हल झाला अगदी वेगानं. आउटफील्ड फास्ट आहे. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. परंतु थोडासा फर्म बॉल दुसऱ्या धावेचा प्रयत्न पूर्ण केला जातोय. 2 धावांवरती अकाउंट ओपन झाली टीम आईगाव नांदप संघाचं. खऱ्या अर्थानं या आमच्या गावाचा उल्लेख केला तर नक्कीच नवतरुण पिढी मात्र नक्कीच चांगल्या कामांसाठी आता ओळखली जाते. आणि विकसनशील गाव म्हणून आमच्या गावाची आम्हाला ओळख निर्माण करायची. त्यामध्ये नक्कीच पाठबळ नवतरुण मित्र मंडळाचं आहे. कारण इथे सुरेख मैदान देखील सजवलं गेलंय. प्रत्यक्षात आपण पाहिलं तर एकजुटीने प्रत्येक गावातील पुरुष असेल त्यानंतर नवतरुण मित्रमंडळ असेल मात्र नक्कीच कार्यरत आहेत. कर्तृत्वाने महान बनत आहेत. आणि खऱ्या अर्थानं मी म्हटलं की विकसनशील गाव कसं असावं त्याचं उदाहरण आम्हाला आमच्या गावाचं निर्माण करायचं आहे. यासाठी प्रत्येक जण मेहनत करत आहे. त्याच मेहनतीच्या बळावरती हे मैदान सुंदर सजवलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने आयोजन करत असताना आयोजकाची भूमिका कशी असावी त्यासाठी किती मेहनत लागते हे देखील तुम्ही पाहू शकाल. सांगोडे संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा भरवली गेली. अतिशय दर्जेदार आयोजन आहे. आणि त्या आयोजनाच्या माध्यमातून आपण प्रत्येक सामन्यांचा आनंद लुटत आहात या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरा चेंडू घेऊन इथे मात्र निशाणा कही और निगाह कही और. चेंडूवरती संपर्क चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. जरी झडप घालायची असेल परंतु इथे त्यासाठी चेंडूचा अनुमान तुम्हाला लावावा लागेल. पण समच्याकडे वळताना सांगतात हा लेग बाईच्या स्वरूपात असेल. 1 धाव. अकाउंट वरती आपण पाहिलं तर धावफल कधी धावा जोडल्या जाते 3. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सिद्धू. उंच बांधाचा हा गोलंदाज आहे. अगदी वेगाने चेंडू फेकला जातोय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी देखील करतोय. प्रतिम गोलंदाजी आपण सिद्धूच्या माध्यमातून पाहतोय. गती कमी केली. इनफिल्डला कव्हर करत असताना चेंडू ड्राईव्ह कडे ट्रॅव्हल झालाय. तितक्यात तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण फेकी देखील सुरेख. दरम्यान घंटा वाजेल का परंतु नाहीये. धोक्याची घंटा संभावली असती परंतु संयमी क्रिकेट 2 फलंदाच्या माध्यमातून आपण पाहतोय. कारण नांदप संघाला माहितीये की या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर चांगलं क्रिकेट क्वालिटी क्रिकेट खेळावं लागेल. आणि तेच करत असताना संयमी क्रिकेट खेळत असताना एकेरी दुहेरी धावांच्या आकड्यानं धावफलक पुढे सरकते. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ असताना इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बीट झालेत फलंदाज मनोज. चेंडू आणि बॅट मध्ये काहीच कनेक्शन पाहायला मिळत नाही. आणि चेंडू मात्र नक्कीच बॅटच्या अगदी डोक्यावर असते रक्षकाच्या हातामध्ये. डॉट चेंडूची समाप्ती झाली. धावफलक स्थगित असेल 5 या आकड्यावरती. इथे मध्ये गतीमध्ये परिवर्तन आपण पाहतोय. थोडासा वेग कमी केला. चेंज ऑफ माइंड चेंज ऑफ स्पीड आपण नक्कीच पाहू शकाल. आणि पहिलं षटक झालंय कंप्लीट. धावफलक होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलक होती. धावा स्थगित 5 या आकड्यावरती. खऱ्या अर्थानं सातत्याने पर्वणी असते पॉवर प्लेचं पहिलं षटक. आणि पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी नव्हे तर गोलंदाजी टीम एक्स्ट्रा शॉट संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं सातत्याने चांगली स्टार्ट देणं गरजेचं असतं. कारण टीम नांदपला आपण नक्कीच पाहतोय फक्त धावा 5 जोडल्या जाते. 60 चेंडूचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाचा स्पेल समाप्त झाल्यानंतर फक्त आणि फक्त 5 धावा धावफलकावरती. परंतु सलामीची जोडी अजून मैदानावरती खेळपट्टीवरती आहे. अगदी सुरेख आणि अप्रतिम गोलंदाजी मात्र नक्कीच सिद्धूच्या माध्यमातून आपण पाहिली. अनुभवाची शिदोरी इथे उघडली गेली. आणि खऱ्या अर्थाने सुरेख गोलंदाजी करत असताना फक्त 5 धावा खर्च करतोय. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झालाय. हनुमंत नावाप्रमाणे कार्य करावं लागेल हनुमंत याला. सुरेख चेंडू बॅटची टॉप जरूर लागली होती परंतु वन हाऊस चेंडूला कलेक्ट केल्या यष्टी रक्षकानं. आणि मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती झाली. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय. सिद्धूच्या पावलावरती पाऊल टाकण्याचं काम मात्र नक्कीच हनुमंत करतो. त्याच्या खांद्याला खांदा नक्कीच लावेल. कारण षटक क्रमांक पहिलं पॉवर प्लेचं होतं. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. आणि चेंडू असेल दुसरा. हा चेंडू खराब आहे. पंचमच्याकडे वळतील.
गतीमध्ये परिवर्तन बीट झालेत फलंदाज प्रयत्न केला होता मोठा फटका खेळण्याचा परंतु प्रयत्नानं यश मिळत नाही चेंडू अलंग द कार्पेट एका धावेसाठी फलकावरती धावा जोडल्या जात आहेत 7 धावा फलकावरती झाले अगदी शांततेचा क्रिकेट आपण पाहतोय पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन प्रयत्न केला होता स्वतःच्या बॉलिंग थ्रो वरती कॅच करण्याचा प्रयत्न इथे प्रयत्न फसलाय परंतु तरी त्या दरम्यान धाव फलकावरती धावा जोडल्या जात आहेत एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल आतापर्यंत फलकावरती धावा झालेत 8 सुरेख इथे मात्र फटका चांगला आहे हॅलो 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 चेक नक्कीच माफी असेल मित्रांनो कल इश्यू असल्या कारणाबद्दल हॅलो हॅलो तर जाऊया मॅचच्या दिशेने इथे मात्र सुरेख फटकाय चेंडूवरती क्षेत्ररक्षक येतोय टिपला गेलाय झेल अजूनही फलंदाज हॅलो 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 अतिशय सुरेख आपण गोलंदाजी पाहते यंगस्टर शार संघाच्या माध्यमातून पहिलाच गडी पिंट्याच्या रूपामध्ये खऱ्या अर्थानं सलामीला पिंट्या आणि मनोज चांगलं क्रिकेट दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहत असताना बॅटिंग करत असताना यंगस्टर शार संघ मात्र कुठेतरी कमी वाटतोय कारण खऱ्या अर्थानं पाहिलं तर आपण पहिलं षटक तिथून हाताळलं होतं फक्त 5 धावा खर्च केला होता त्यानंतर सुरेख चेंडू पाहतो आपण अचूक टप्पा आक्रमकता भेदकता नक्कीच गोलंदाजच्या माध्यमातून सिद्ध केली जाते
षटक क्रमांक 3 चालू आहे मित्रांनो. 16 धावा फलकावरती झालेत आणि तर नक्कीच पिंट्याच्या जागेवरती नवीन फलंदाज प्रमोट केला होता. गणेश याला नक्कीच परतावा लागतोय. तू चल मी आया ही स्थिती आपण मैदानावरती नक्कीच पाहिली असेल. खऱ्या अर्थानं संयमी क्रिकेट खेळावं लागेल मित्रांनो. आई गावदी नांदूर संघ आपण बॅटिंग करत असताना पाहतोय कुठेतरी बाकफुटलाय. तर चांगली टोटल जर केली तर नक्कीच समोरच्या संघाला आपण फाईट देऊ शकता, त्याच्या विरोधात नक्कीच आपण खेळ करू शकता. परंतु तसं दृश्य नक्कीच पाहायला मिळत नाहीये. गोलंदाज सज्ज झालाय पुन्हा एकदा. हा चेंडू खराब असेल पण आम्हाला सांगतील वाईटची सांगता झाली. महेश लोखंडे सर ऑफिशियल आमचे आहेत. अनेक वर्ष अनुभव आणि या संघाची या स्पर्धेची जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती. इथे होता फटका सुरेख आहे. चेंडूला भिडकावून दिलंय. चेंडू बॅटच्या संपर्कात. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. धावाला 7. सुरेख फटका होता उमेशच्या बॅट मध्ये मात्र की 6 धावांची मोहर लावली जाते. धावफलक अगदी वेगानं पुढे सरकलाय. 22 या आकड्यावरती हा चेंडू 23 धावा धावफलकामध्ये हा चेंडू सुरेख असेल. षटक क्रमांक 3 देखील झालं समाप्त. खेळ इथे झाल्यानंतर धावफलकामध्ये 23 धावा जोडल्या जात आहेत. सुरेख गोलंदाजी पाहतो आपण यंगस्टर शाळ संघाच्या माध्यमातून. मी म्हटलं होतं यंगस्टर शाळ संघाला कमी लेखून चालणार नाही. अंडरआर्म क्रिकेट ज्या प्रकारे खेळलाय, ज्या प्रकारे आपला अमूल्य वेळ क्रिकेटच्या खेळामध्ये घालवलं, त्याचप्रमाणे ओव्हरआर्म क्रिकेट खांद्याला खांदा लावत असताना मात्र नक्कीच चांगला या मैदानात या सामन्यात या स्पर्धेमध्ये खेळला जातोय. सिद्धू त्यानंतर गोलंदाज आला होता. हनुमंत त्यानंतर जीत. अगदी सुरेख गोलंदाजी आपण नक्कीच या तिन्ही गोलंदाजच्या माध्यमातून पाहिली. नवीन गोलंदाज जीत सर योगेश आहे. हा चेंडू खराब. नक्कीच हा चेंडू खराब होता आणि चेंडू अगदी वेगानं लॉंग स्टंप बाउंड्री लाईन पलीकडे 4 धावांसाठी चौकार. चुकी केली, चुकीला माफी नाही आणि तेच दृश्य तेच परिणाम मात्र नक्कीच जे भोगावे लागतील. धावफलक अगदी वेगानं पुढे सरकलाय. 28 या आकड्यावरती. ज्या प्रकारे सिद्धूने पॉवर प्लेचं षटक हाताळलं होतं, फक्त 5 धावा खर्च केले होते. त्यानंतर हनुमंत आला त्याच्या पावलावरती, त्याने देखील पाऊल ठेवला. त्यानंतर गोलंदाज जीतने देखील सुरेख गोलंदाजी केली. परंतु इथे मात्र नक्की चांगली गोलंदाजी योगेशला करावी लागेल. पहिला चेंडू खराब आहे. इथे मात्र भिडकावून दिलाय. चेंडूवरती झोकून टाकलंय. चेंडू सीमा रेषा पार. मनोजच्या बॅटमधून सुरेख दर्जेदार षटकार. नक्कीच मी म्हटलं होतं मनोज हा खऱ्या अर्थानं नक्कीच चांगला फलंदाज आहे, चांगला खेळाडू आहे. कारण अंडरआर्म क्रिकेट देखील गाजवला आणि ओव्हरआर्म क्रिकेट देखील तो गाजवत आलाय. इथे पाहिलं तर नक्कीच चेंडूवरती झडप घातली. चेंडू सीमा रेषा पार 6 धावांसाठी. पुन्हा एकदा स्विंग केला चेंडूला. चेंडूला अगदी दिशा दाखवली. चेंडू फाईन लेगला बीट करत असताना सीमा रेषा पार. धावा आल्या 4. हा चौकार. खेळाडू येणारे नक्कीच संयमी क्रिकेट खेळत नसले, परंतु मी अजून खेळपट्टीवरती आहे हे मात्र नक्कीच दाखवून देत असताना यंगस्टार शाळ संघाला सलामीला आलेला होता. त्यानंतर नक्कीच संयमी क्रिकेट खेळत असताना एकेरी दुहेरी धावांच्या आकड्याने धावफलक जोडत असताना इथे मात्र चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला जातोय. अतिशबाजी केली जाते. हल्ला चढवला जाते गोलंदाज योगेशवरती. 3 गोलंदाजाचा विचार केला तर अप्रतिम दर्जेदार षटक राहिले होते, परंतु इथे वारंवार चुका आणि प्रत्येक चेंडू जरी फेकला असला परंतु त्यावरती चांगले स्ट्रोक्स मनोजच्या बॅटमधून येत आहेत. इथे मात्र हा चेंडू सुरेख आहे. ब्लॉकहोलचा वेध घेणारा चेंडू होता. इथे मात्र नक्कीच चेंडू काहीसा समजला नाही फलंदाज मनोज झाला आणि बीट झाले. निर्धार चेंडूची समाप्ती धावफलकावरती धावा स्थगित 38 आकड्यावरती. अंतिम षटक चालू मित्रांनो. इथे मात्र नक्कीच या चेंडूवरती आपण कमबॅक म्हणू शकता, परंतु क्रिकेट चा खेळ मित्रांनो एन्जॉय करत आहात आपण ही स्पर्धा.
इथे मात्र फटका मोठा खेळण्याचा प्रयत्न फसतो चेंडू अलॉंग द कार्पेट तेवढी चांगली फेकी देखील दुसऱ्याचा प्रयत्न पूर्ण केला जाईल डोक्याची घंटा टन 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 अजूनही विकेट बाद मनोज बाग कुठे गाव अजूनही पहिल्या इनिंग मधील शेवटच्या षटकातील 2 चेंडू शिल्लक असतील मनोजने मात्र नक्कीच चांगलं काम केलंय चांगली स्टार्ट देखील करून दिली वैयक्तिक चांगल्या धावावरती खेळत असताना मात्र इथे नक्कीच पदरात त्याचे अपयश पडतंय पहिला आपण तर धोक्याची घंटा नक्कीच वाजली होती आणि त्या धोक्याच्या घंटेमध्ये नक्कीच तो सापडला गेलाय इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आउटसाइड एज एसटी रक्षक आहेत फलंदाज जतीन होईल बाद 1 मोर विकेट डाऊन षटकातील टॉस जिंकला होता यंगस्टर शार संघानं फील्ड फर्स्ट डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवला बॅटिंगसाठी इन्व्हाइट जरूर केलं होतं नांदप संघाला परंतु नांदप संघ बॅटिंग करत असताना आतापर्यंत 39 धावा जोडतोय अजून एक चेंडू शिल्लक असेल नवीन बॅटर बदनच्या आतमध्ये दाखल झालाय हितेश नवखुऱ्या हाताचा फलंदाज आहे लेफ्ट हँडेड बॅट्समन बघू आपण शेवटचा चेंडू असेल शेवटच्या चेंडूवरती काय किती धावांची मोहर असेल काय असेल नक्की सांगणं कठीण आहे 39 धावा फलकावरती चला वेळ कमी घ्यायचा यंगस्टर शार संघ अंतिम चेंडू असेल पहिल्या इनिंग मधील त्यानंतर तुम्हाला बॅटिंग करायची आहे प्रेक्षकांची गर्दी नक्कीच वाढत चाललेली आहे सुंदर सजलेलं नटलं हे आमचं व्यासपीठ आणि व्यासपीठावर अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत आजच्या दिवसात तुम्हाला नक्कीच आवाज ऐकायला मिळेल प्रसन्न चव्हाणांचे बंधू प्रथम चव्हाण इथे मात्र हा चेंडू खराब असेल चुकीची लाईन चुकीचा टप्पा पंचांच्याकडे वळतायत महेश लोखंडे सर त्याच्या माध्यमातून दोन्ही हात समांतर स्थितीमध्ये वाईटची सांगता झाली धावफलकावरती धावा 40 धावा धावफलकावरती अंतिम चेंडू घेऊन योगेश पुन्हा एकदा बॉलवरती आपीचा चेंडू होता बॅट आणि चेंडूचं कनेक्शन झालं नाही इथे मात्र अजून एक धोक्याची घंटा वाजेल आणि मात्र फलंदाज होईल बाद हितेश रस्ता बनवला जाईल त्या डोंगरावरती जाण्यास आहे नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून तर आजच्या 3ऱ्या दिवसापर्यंत ज्या आवाजानं तुम्हाला वेड लावलं तुम्हाला या मैदानापर्यंत आणून सोडलं या क्रिकेटच्या खेळाचं वेड लावलं तो आवाज म्हणजे कल्याण भिवंडी मुरबाड शहापूर अशा अनेक परिसरामध्ये त्याने आमच्या गावाचं नाव मात्र नक्कीच इथे गावाच्या नावाचा उल्लेख करण्यास भाग पाडलं तो आवाज म्हणजे आमचे बंधू दिलं द व्हॉइस ऑफ द ग्रेट व्हॉइस ऑफ सांगडे ओमी सुतार खऱ्या अर्थानं या सांगोडे गावाची ओळख विशिष्ट ठिकाणी आहे आणि ती म्हणजेच समालोचक कुठला तर सांगोडे गावाचा असं नक्कीच त्याने त्याची ओळख निर्माण केली आणि त्याच दृष्टिकोनातून या स्पर्धेमध्ये देखील तुम्ही आवाज ऐकत आलेला आहात खऱ्या अर्थाने कालचा दिवस ओमकार रोशन संते सर देखील इथे उपस्थित होते त्यांचा देखील आवाज तुम्ही पाहिला असेल मराठी शब्दांचा तोफखाना मराठी शब्दांचा संग्रह ज्यांच्याकडे आहे प्रत्येक चेंडूवरती काहीतरी नवीन शब्द सुचवायचा आणि नक्कीच प्रेक्षकांच्या मनावरती मारायचा हे आवाज हेच कार्य नक्की रोशन संते सर देखील करत असतात आणि खऱ्या अर्थाने आजचा दिवस देखील तुम्हाला नवीन आवाज ऐकायला मिळेल या परिसरामध्ये या स्पर्धेमध्ये प्रथम चव्हाण हे आवाज नक्कीच तुम्ही हा आवाज देखील तुम्ही ऐकणार आहात पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला धावफलकावरती 40 धावा इथे नक्कीच आहेत 41 धावांचं लक्ष पाठलाग करत असताना कशा प्रकारे कामगिरी कशा प्रकारे कर्तृत्व केलं जाईल 4 षटक फेकले जातील धावा चेस की डिफेन्स होतील हे देखील सांगणं कठीण आहे कारण क्रिकेटचा खेळ अनिश्चितता मानला जातोय आणि या अनिश्चिताच्या खेळामध्ये प्रेक्षक मान्यवर या स्पर्धेचा आनंद लुटत आहेत तर या ऐकूयात आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक सुंदर सुमधुर गीत
तर नक्कीच प्रेक्षक म्हणजे स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो आणि प्रेक्षकांची अमाप गर्दी सांगून देते दर्जा या स्पर्धेचा. पहिल्या दिवसापासून तर आजच्या दिवसापर्यंत अतिशय सुरेख दर्जेदार आयोजन आपण पाहतोय. त्यानंतर नक्कीच मी इन्व्हाइट करेल माझ्या मायक्रोफोन वरती ज्या प्रकारे मी उल्लेख केला द व्हॉइस ऑफ ग्रेट व्हॉइस अपकमिंग स्टार अपकमिंग रायझिंग स्टार च्या आवाजाचं प्रेक्षकांना लागलंय वेड आणि असंख्य मित्रपरिवार ज्या आवाजाच्या माध्यमातून जोडला गेलाय तोच आवाज म्हणजे माझ्या गावातील माझे बंधुतुल्य ओमी सुतार. तर थँक्यू प्रिन्स पाटील. आज त्यांचा आवाज ऐकायला मिळतो सर्व प्रेक्षकांना. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सज्ज झालाय. पहिला चेंडू गुडघा टेकून बैठक स्ट्रोक चेंडू चाललाय का क्षेत्ररक्षण अप्रतिम होत आहे. प्रसाद होते क्षेत्ररक्षक तिथे. नांदब बनाम शहाड असा सामना रंगतोय. चांगली लढत मैदानाच्या आतमध्ये एका बाजूने नांदब दुसऱ्या बाजूने यंगस्टर शहाड. यंगस्टर शहाड संघासाठी खूप सारे शुभेच्छा आल्यात दशरथजी रमेश भोईर आणि मिठ्ठू भोईर यांच्या माध्यमातून. येणारे जाबेरी मात्र चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. चेंडू जर पाहायला गेला तर पिचिंग मध्ये जी क्वालिटी आहे ती अप्रतिम पाहायला मिळाली. चांगला चेंडू पिच केला गेला मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू आणि धावा झाल्या धावफलकावर एक. पुढचा बॉल ओव्हर द स्टंप्स समोरच्या दिशेनं देखना स्ट्रोक चेंडू चाललाय. वन बाउन्स टू बॉल सीमा पार 4 धावा चौकार. तर 5 नाही तर 6 धावा झाल्यात. पहिल्या चेंडूवर 2 धावा होत्या. 3 चेंडू 6 धावा. पुढचा चेंडू ट्रॅकर गुडलँड स्पॉट वरनं चेंडू पडला आणि जसा पडला तसा फेकून दिला भिरकावून दिला सीमा पार. येणारा हा ब्रँडेड षटकार. आसमानी टोला होता. आमच्या समालोचन कक्षाला धडक दिली चेंडूने. गुडलेन स्पॉट वरनं चेंडू पडला. एवढी उचली घेतली नाही. कमरेवर चेंडू आणि चेंडूला सरळ भिरकावून दिलं. सीमा पार 6 धावांसाठी षटकार आला. ही क्वालिटी आणि हा ताकद आणि हा अंदाज आहे तुफानचा. हरीश उर्फ तुफान हरीश कोणकरच्या नावाने यंगस्टर शहाड संघ ओळखला जातो. एका बाजूने हरीश तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतो फलंदाज बल्ली. बाहुबल्ली आहे नक्कीच या संघाचा. या 2 फलंदाजांवर आता नक्कीच विश्वास दाखवलाय. स्वतः संघनायक आहे तुफान आणि तुफानच्या खांद्यावर भल्ली मोठी जबाबदारी आहे. फुटवर्कचा वापर आउटसाइड एज. चेंडू 1 बाउन्स गॅदर केला. बॅकबॉन आहेत मनोज एस्टनच्या मागणं नांदब टीमचे. मनोज शेलारला सातत्याने आपण अंडरम बॉक्स क्रिकेट मध्ये पाहिलं. एक चांगल्या दर्जाचा खेळाडू आणि त्याच्या सोबतीने खांद्याला खांदा लावून गणेश देखील. यावेळी चेंडू अप्रतिम पाहायला मिळतोय. ब्लॉकचा वेध घेतला होता पुलर लेनचा चेंडू आणि काय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जशा तसं टोस प्रतिउत्तर मैदानाच्या आतमध्ये दिलं जात आहे. एक तेरी आणि एक मेहरी सुरू आहे. हम भी किसी से कम नाही असं नांदब संघ देखील सांगून देतोय. तेरा धाबा धाफलकावर धाबांची टोटल. पहिलं
पॉवर प्लेचं षटक आता समाप्त झालं आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकानंतर आता दुसऱ्या पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकाची सुरुवात करण्यासाठी गोलंदाज पिंट्या पिंट्या येतोय गोलंदाजी ट्रॅकवर. पिंट्याला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल कारण या क्रिकेटच्या पटलावर सातत्याने चांगली गोलंदाजी जर केली तर धावसंख्या डिपेंड केली जाऊ शकते. परंतु जर एक खराब चेंडू या मॅचचं चित्र देखील पालटू शकतं कारण हे क्रिकेट आहे मित्रांनो, इथे वारंवार चांगलं काम करावंच लागतं. तर यापुढील बिग फाईट पाचापूर अगेन्स्ट मोस या दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये या लगेच. 18 चेंडू 28 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. वन बाउन्स चेंडूला गॅदर केलाय. एक धाव एकवटली गेली तिथे. चांगला खेळ सुरू आहे दोन्ही संघांच्या माध्यमातून. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांच्या माध्यमातून संघर्ष सुरू आहे. तुळशीची फाईट बिग बॅटल दोन्ही संघांच्या अगेन्स्ट. प्रतिस्पर्धी संघाला देखील कमी लेखून चालणार नाही मित्रांनो, कारण प्रतिस्पर्धी संघामध्ये देखील तेवढे चांगले गोलंदाज आहेत. बॅटिंग करणारा संघ देखील ताकदीचा आहे, गोलंदाजी करणारा संघ देखील तितक्या ताकदीचा आहे. दोन्ही संघामध्ये फाईट चांगली सुरू आहे. आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 18 चेंडू 28 ची गरज आहे. 27 धावांची गरज आहे आता. आणखी एक डॉट चेंडू. 16 चेंडू 27 ची गरज आहे. माफ करा. टॉस साठी या दोन्ही संघ पाचापूर आणि मोस. पाचापूर टीमचा कॅप्टन इथे दाखल झाला. वाईटचा इशारा आलाय. आज मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये महेशजी लोखंडे सर ऑफिशियल पंच आहेत. अनेक मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्समध्ये त्यांची पंचगिरी उल्लेखनीय राहिली आहे मित्रांनो. स्क्वेअर लेग पंच योगेश पाटील आहेत. सोळा चेंडू 26 धावांची गरज आहे. यावेळी आणखी एक वाईट चेंडू पाहायला मिळतो. दरम्यान अतिरिक्त बाहेर पिच केला जातोय चेंडूला. चेंडूमध्ये नक्कीच गती कमी होती. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज राऊंड द स्टंप्स. यावेळी मात्र चेंडू भन्नाट वेगाने फेकला होता. यष्टीरक्षक बीट झाले तिथे. धाबा किती मिळतील? एक धाव तर एकवटली गेली. एका धावेच्या मदतीने धाव फरक आता पुढे सरसावत आहे 17 या धावसंख्येच्या आकड्यावर. तर जगनजी मोगरे साहेब इथे उपस्थित आहेत आणि दरम्यानचा बॉल सरळ भिडकावून दिलाय. बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर आहे तो आणखी एक षटकार. तर टॉस केला जातोय. इथे उपस्थित आहेत जगनजी मोगरे साहेब. त्यांच्या शुभ हस्ते पाचापूर बनाम मोस या दोन संघामध्ये बिग बॅटल रंगणार आहे. त्याचा टॉस केला जातोय. 4 षटकांचा सामना होईल. हेड्स इज द कॉल ऑन. काटा पडलाय. टॉस जिंकला मोस टीमच्या कॅप्टन. आणि प्रथम डिसिजन काय आहे नक्कीच सांगा. बॅट फर्स्ट असा डिसिजन घेतलाय. तर खूप खूप शुभेच्छा दोन्ही टीमला. बेस्ट ऑफ लक. सांगोडेकर चषक 2025 च्या माध्यमातून इन ऍक्शन मध्ये दोन संघ भेटतील.
आज खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा टेक्निकल टीम आमची सज्ज झाली आहे. चेतन मडवी श्री इव्हेंट लाईव्हचे प्रोप्रायटर फाउंडर आहेत खऱ्या अर्थाने, आणि आमचे मयूर म्हात्रे देखील, कॅमेरामॅन मयूर म्हात्रे. खऱ्या अर्थाने त्यांचा देखील काहीचा वाटा आहे या टुर्नामेंटला सक्सेस करण्यासाठी. कारण ही टुर्नामेंट ज्या व्यक्तीच्या माध्यमातून टिपली जाते, कॅमेरामॅन मयूर म्हात्रे, त्यांचं देखील आम्ही कौतुक करू. श्रीवेंटच्या माध्यमातून ते आमच्यासोबत जोडले गेले. आणि ही वाहिनी आहे मित्रांनो, यूट्यूबच्या माध्यमातून जी आपण घरबसल्या स्पर्धा पाहताय, श्री इव्हेंट लाईव्ह, क्वालिटी विथ क्लॅरिटी, अतिशय दर्जेदार क्वालिटी आहे त्यांच्यामध्ये. आणि नक्कीच हेमंत चिकनकर देखील कुठेतरी पाहत हे टुर्नामेंट, कारण त्यांनी देखील इथे हजेरी लावली होती गतवर्षी. या आधीची एक टुर्नामेंट झाली होती. नक्कीच ऑफिशियल पंच संदीप पाटील सर, हेमंत पाटील सर असतील, त्यानंतर खऱ्या अर्थाने आज महेशजी लोखंडे सर. यावेळी मात्र आडवी बॅट फेकली होती, क्रॉस बाटेड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरतोय तिथे. धावसंख्या आता आपल्याला पाहायला मिळते 27 धाबा. 11 चेंडू आणि 14 धाबांची गरज आहे. उर्वरित समीकरण 2 सलामीचे फलंदाज आपण पाहतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होते. हरेश आणि बल्ली यांच्या माध्यमातून यंगस्टर शहाड संघाला आता विजयाची चाहूल लागली मित्रांनो. एक मोठा फटका आणि पूर्णपणे बॅकपुढे ढकलला जाईल नांदप संघ. यामध्ये फटका येतोय की काय, चेंडू जातोय, शॉट फाईन लेगला बीट करून सीमा पार, 4 धाबांसाठी चौकार. यानंतर हिंदी सॉन्ग देखील प्ले करा, कारण सांगोडेकर देखील आता मंत्रमुग्ध होतील. हिंदी सॉन्गची आवड भरपूर आहे सांगोडेकरांना. यावेळी यष्टांचा वेध, यू मे सा विल डेफिनेटली हिट. यष्टांचा वेध आणि फलंदाज बाद होतो पहिला. नक्कीच चांगला चेंडू फेकला गेला. पोलर लेनचा चेंडू, ब्लॉक होलचा वेध, क्रिकेटमधील ब्रह्मास्त्र फेकलं गेलं आणि मिडल स्टिक उडवली. फलंदाज पहिला बाद. बल्लीच्या रूपाने पहिला धक्का लागलाय यंगस्टर शहाड संघाला. आणि नवीन बॅटर इन ॲट नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अक्षय कोणकर. आणि चांगली साथ द्यावी लागेल हरेश कोणकरची. तुफान या नावाने त्याला ओळखलं जातं. नऊ चेंडू 10 धाबांची गरज आहे. सामना थोडासा आता थांबलाय असं म्हणायला हरकत नाही, कारण एक विकेट देखील आले. टर्निंग पॉइंट ठरू शकतो का या मॅचचा, कारण क्रिकेट प्रथम एक अनिश्चित खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये प्रत्येक कमिटमेंट फेल आहे असं म्हटलं जातं. वीरेंद्र सहवाग सातत्याने म्हणत असतात, क्रिकेट एक अनिश्चितताओं का खेळ आहे, यहाँ पर हर कमिटमेंट फेल आहे. इथे कमिटमेंट फेल होतील कारण हे क्रिकेट आहे मित्रांनो. ट्रॅकर तिथे मात्र आणखी एक विकेट येते की काय, चूक घडली आहे मैदानाच्या आतमध्ये. चेंडू चाललाय पॉइंटला बीट करून. थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक पोहोचतो तिथे. शॉट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक होता. पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाच्या ठीक जवळ चेंडू पडला आणि माझ्या सोबतीने सुनील आहेत, सुनील देखील पॉइंटला उभे होते. त्यांच्याकडे देखील एक चेंडू आला होता आणि सुनील देखील तिथे थोडेसे बीट झाले होते. त्याने देखील एक स्मित हास्य आता केला असेल की सुनीलला माहिती आहे तिथे सुनील आता काही बोलणार नाही, कारण ती अवस्था आपण मैदानाच्या बाहेर बोलणं आणि मैदानाच्या आतमध्ये काही गोष्टी करणं यात भरपूर अंतर आहे मित्रांनो. यावेळी मात्र टर्न झाले नटराजन स्टाईलने ऑलॉंग दी कार्पेट बॅकवर्ड बाउंड्रीला. क्षेत्ररक्षक येतोय तिथे, एकच धाब एक पडली जाते. तर आज स्वर्गीय ओमकार पाटील स्मृती व आई गावती 11
सांगोडे संघ परास्त झाला पहिल्या सामन्यामध्ये, परंतु इच्छा होती नक्कीच भूषण पाटील असतील, सुनील पाटील, आदेश पाटील, अभिषेक पाटील की आपण देखील मैदानामध्ये उतरायचं आहे. कारण अंडराम क्रिकेटचा जर विचार केला तर हे दिग्गज खेळाडू होते अंडराम क्रिकेटमध्ये, हे विसरून चालणार नाही. सुनील पाटीलची डावखुरी त्याची गोलंदाजी, अभिषेक पाटील असतील, आदेश पाटील एक नावाजलेला गोलंदाज होता आणि जय कोंडोबा संघामध्ये भूषण पाटील देखील चांगला खेळाडू होता आणि आम्ही देखील होतो उमेश सुतार. परंतु कुठेतरी चुका झाल्या, कारण चुका सुधारण्याची गरज क्रिकेटमध्ये असते. पहिला सामना जरी हारला तरी अजून अनेक सामने पडलेत आणि सुनील पाटीलने तिथे ग्राउंडमध्ये जेव्हा चर्चा झाली तेव्हा म्हटलं की काही हरकत नाही, अजून आपल्याकडे खूप संधी आहे, आपण पुन्हा एकदा प्रयत्न करू. तर स्कोर कार्डवर धाबांची आता गरज आहे. 6 चेंडू आणि उर्वरित 6 धावा बनवायच्या आहेत. सहा चेंडू 6 धावांची गरज इथे हा सामना जिंकण्यासाठी. यंगस्टर शहा टीमला गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर उमेश आलाय. पहिला चेंडू भीमर आहे की काय, चेंडूला भिडकावून दिलाय आणि चेंडू चाला सीमा पार. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच या चौकाराने कुठेतरी आता सामना खुला झालाय आणि नक्कीच सांगेल प्रतिप्रतेचे चंद्र लेखेव वर्धिष्णू विष्णू वंदिता शहासुनो शिवसैषा मुद्रा भद्रा या राजते आणि इथे मात्र आणखी एक सुंदर चेंडू. आणि नक्कीच ही शिवमुद्रा आहे. या शिवमुद्रेचा अर्थ जर आपण पाहायला गेला प्रतिपदेच्या चंद्राप्रमाणे वाढती आणि जगभरात वंदनीय असणारी ही मुद्रा आहे. नक्कीच शहाजी महाराजांचा पुत्र शिवाजी महाराज आणि या मुद्रेचा उद्देश प्रजेच्या कल्याणासाठी होता. ही अशी आपली मित्रांनो मुद्रा आहे, शिवमुद्रा आपण ऐकलीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा जर विचार केला मित्रांनो, त्यांच्या उंचीचा अनुमान कोणी लावू शकणार नाही. यापुढे मात्र ऑन साईडला ग्लान्स केलाय चेंडू. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे तिथे चेंडूला उचलून फेकेल. दरम्यान एक धाव एकपटली गेली. तर हा सामना संपलाय. यंगस्टर शार्ड संघाने हा सामना एकतर्फी करून आपल्या टीमच्या ताफ्यामध्ये वलवला आणि पहिला विजय आपल्या नावावर केला. खूप खूप अभिनंदन यंगस्टर शार्ड संघ. शेक हँड करून मैदान सोडा, कारण खेळाची शिस्तबद्धता राखणं गरजेचं आहे मित्रांनो. सर्वांना विनंती असेल शेक हँड केल्याशिवाय